नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या महाराष्ट्र एडटेक प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर 11वी बायोलॉजी 12वी बायोलॉजी NCERT लाईन टू लाईन आपण इथे मराठी भाषेत शिकत असतो। आजचा आपला टॉपिक आहे क्लास मॅमिलिया, जो की किंगडम ॲनिमलिया मध्ये सगळ्यात हायर क्लास आहे। तर चला पाहूया। दे आर फाउंड इन अ व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स। आता इथे दे आर म्हणजे कोण, तर क्लास मॅमिलिया मधील जे ॲनिमल्स आहेत त्यांच्याबद्दल इथं बोललं गेलेलं आहे की ते व्हरायटी ऑफ हॅबिटॅट्स। हॅबिटॅट्स म्हणजे वसतिस्थान, निवारास्थान। अनेक निवारास्थान आहेत ज्यामध्ये हे क्लास मॅमिलिया राहतात। आता कोणकोणते, त्यामध्ये त्याने दिलेले आहे की पोलार आईस कॅप्स म्हणजे बर्फाळील प्रदेश, डेझर्ट म्हणजेच वाळवंट, माउंटेन्स म्हणजे पर्वतरांगा, फॉरेस्ट म्हणजे जंगल, ग्रासलँड म्हणजेच गवताळ प्रदेश, अँड डार्क केव्ज म्हणजे अंधारी गुहा जे असतात। या सगळ्यांमध्ये हे क्लास मॅमिलियामधील ॲनिमल्स राहतात। सम ऑफ देम हॅव अडॅप्टेड टू फ्लाय ऑर लिव्ह इन अ वॉटर। जसे की आपण आता पाहिलेलं आहे की क्लास मॅमिलियामधील ॲनिमल्स हे टेरेस्ट्रियल हॅबिटॅट शो करतात, म्हणजेच ते जमिनीवरती आपलं वास्तव्य दाखवतात। पण असे काही ॲनिमल्स आहेत ते स्वतःला अडॅप्ट करून हवेमध्ये सुद्धा उडू शकतात आणि पाण्यामध्ये सुद्धा पोहू शकतात। द मोस्ट युनिक मॅमिलियन कॅरेक्टरिस्टिक्स इज द प्रेझेन्स ऑफ मिल्क प्रोड्युसिंग ग्लँड म्हणजेच मॅमरी ग्लँड बाय विच द यंग वन्स आर नरिश्ड। हे अतिशय महत्त्वाचं आहे। या क्लास मॅमिलियाचं हे युनिक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, वैशिष्ट्य आहे की ज्यामध्ये या मॅमल्सला मॅमरी ग्लँड असते, जी ग्लँड मिल्क प्रोड्यूस करते, दूध प्रोड्यूस करते। आणि या दुधापासून काय होतं तर त्यांचे जे यंग वन्स असतात, जे त्यांचे नेक्स्ट जनरेशन असते, त्यांचं पालन पोषण करण्यासाठी या मॅमरी ग्लँडचा उपयोग होतो। ठीक आहे। दे हॅव अ 2 पेअर ऑफ लिम्स। त्यांना 2 पेअर ऑफ लिम्स असतात। 2 पेअर म्हणजे 4 लिम्स असतात। ठीक आहे। पेअर किती आहेत? 2 आहेत, म्हणजेच 4 लिम्स असतात। ज्या पद्धतीने आपण इथे जर स्वतःला पाहिलं, ह्युमन बिंगला पाहिलं, तर आपले 2 पेअर्स आहेत जे लिम्सचे आहेत। त्यामध्ये 1 पेअर जो आहे ते हँडमध्ये कन्वर्ट झालेला आहे आणि 1 पेअर आहे जे लेग्समध्ये आहे, कन्वर्ट झालेला आहे। अडॅप्टेड फॉर वॉकिंग, रनिंग, क्लाइम्बिंग, बरोविंग, स्विमिंग अँड फ्लाइंग। आता या 2 पेअर्स ऑफ लिम्सने हे ॲनिमल्स अनेक कामं करतात, जसे की चालतात, धावतात, त्यानंतर चढतात झाडांवरती। बरोविंग म्हणजे जे बीळ तयार करतात ते सुद्धा तयार करतात या लिम्सच्या मदतीने। स्विमिंग म्हणजे पोहतात, फ्लाइंग म्हणजे उडतात। तर अशा पद्धतीने हे ॲनिमल्स या 2 पेअर्स ऑफ लिम्सचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करतात। द स्किन ऑफ दिस मॅमल्स आर पजेसिंग हेअर्स। आता हे जे क्लास मॅमिलियामधील ॲनिमल्स आहे यांच्या अंगावरती हेअर्स आहेत। हेअर्स तुम्ही पहा, जेव्हा आपण काऊ पाहतो, कॅट पाहतो, डॉग पाहतो, ॲनिमल्स पाहतो, जेव्हा आपण स्वतःकडे पाहतो तेव्हा आपल्या शरीरावरती छोटे छोटे हेअर्स असतात, जे की आपल्याला कव्हर करतात, आपल्या बॉडीला कव्हर करतात, प्रोटेक्शन देतात। ठीक आहे। एक्सटर्नल इयर्स और पिनी आर प्रेझेंट। आता आपल्याला जे कान आहेत ते एक्सटर्नल आहेत, बाहेरच्या भागाला आहेत। आता तुम्ही इथे एक्सटर्नल का म्हणलं गेलेलं आहे की जेव्हा आपण ॲम्फिबियनची स्टडी करतो, म्हणजेच बेंडकीला आपण जेव्हा पाहतो तर त्यांच्यामध्ये टॅम्पटम असतं। टॅम्पटम म्हणजे त्यांचे इयर्स हे मध्येच आहेत। ठीक आहे। त्यामुळे इथे आपल्याला एक्सटर्नल इयर्स मिळालेले आहेत या क्लास मॅमल्समधील ऑल ऑर्गॅनिझम्सला, ऑल प्राण्यांना। तर इथे पिन्नी आर प्रेझेंट, आपण त्यांना पिन्नी म्हणतो। डिफरंट टाईप ऑफ टीथ आर प्रेझेंट इन द जॉ। आणि वेगवेगळ्या प्रकारचे टीथ प्रेझेंट असतात आपल्या जॉमध्ये। आपला जो दाताचा जो सापळा आहे, जो दाताचा जॉ लाईन आहे, त्यामध्ये वेगवेगळे दात आहेत। त्यामध्ये आपण दातांची जेव्हा स्टडी करतो तेव्हा कॅनिस, इन्सॉसर, सीझर अशा पद्धतीचे अनेक टाईप ऑफ टीथ आपल्याला भेटतात आणि ते वेगवेगळे शेपचे असतात, साईजचे असतात, वेगवेगळ्या प्राण्यांनुसार। डॉगची टीथ वेगळे असतील, ह्युमन बिंगचे टीथ वेगळे असतील, कॅटचे वेगळे असतील, काऊचे वेगळे असतील। तर अशा पद्धतीने हे टीथ प्रेझेंट असतात जॉमध्ये। हार्ट इज अ 4 चंबर्ड। आणि या क्लास मॅमलमधील जे ॲनिमल्स आहे त्यांचं जे हृदय आहे ते 4 चंबर्ड आहे, म्हणजे 4 कंपार्टमेंट आहे। त्यामध्ये 2 ॲट्रियम आहेत आणि 2 वेंट्रिकल्स आहेत। ठीक आहे। दे आर होमिओ
होमिओथर्मस. आता होमिओथर्मस म्हणजे काय? जेव्हा तुम्ही होमिओथर्मसचा अभ्यास करता तेव्हा असं दिसतं की हे ॲनिमल्स स्वतःचं जे बॉडी टेम्परेचर असतं ते बॉडी टेम्परेचर मेंटेन करून ठेवतात. बाहेरील जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरशी आतमधलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते चेंज होत नाही. यांचं बॉडी टेम्परेचर हे कॉन्स्टंट असतं. जसं ह्युमन बिंगचं बॉडी टेम्परेचर काय आहे तर 37 डिग्री सेल्सिअस आहे आणि ते तेवढंच राहते प्रत्येक सीझनमध्ये. ठीक आहे, आणि म्हणूनच याला होमिओथर्मस असे म्हणतात. आपण इथे दुसरी टर्म एक पाहतो जे की पोइकिलोथर्मस ॲनिमल्स असतात. पोइकिलोथर्मस म्हणजे काय की ते कोल्ड ब्लडेड ॲनिमल्स असतात, ज्यांचं की जेव्हा बाहेरचं टेम्परेचर चेंज होते त्यांच्या बॉडीचं टेम्परेचरसुद्धा चेंज होतं. त्यांना कोल्ड ब्लडेड ॲनिमल म्हणतात. आणि होमिओथर्मस जे ॲनिमल्स आहेत त्यांना वार्म ब्लडेड ॲनिमल म्हणतात. रेस्पिरेशन इज बाय लंग्स, आणि जे श्वसनाची क्रिया होते ते लंग्सच्या हेल्पनी होते. सेक्सेस आर सेपरेट, तर जेव्हा इथे सेक्सेस सेपरेट आहे, मेल फिमेल वेगळे आहेत ना. आपण जेव्हा पाहतो आपल्यामध्ये फिमेल वेगळी असते, मेल वेगळा असतो, तर हे इथे सेक्सेस कसे आहे? सेपरेट आहे. तर याला एक टर्म आहे, त्याला काय म्हणतात? डायोशियस. हे तुम्ही लक्षात ठेवायचं. जेव्हा सेक्सेस सेपरेट असतात त्याला डायोशियस म्हणायचं, आणि सेक्सेस जेव्हा सेपरेट नसतात त्याला हर्माप्रोडाइट म्हणायचं. हे तुम्ही कन्सेप्ट लक्षात ठेवत चला, जेणेकरून तुम्हाला जेव्हा बायोलॉजिकल सायंटिफिक टर्म येतील तेव्हा तुम्हाला ते समजण्यासाठी इझी होईल. फर्टिलायझेशन कसं राहते तर इंटरनल राहते. दे आर विविपॅरस विथ अ फ्यू एक्सेप्शन, आणि इथे सांगितलेलं आहे की हे जे ॲनिमल्स असतात ते विविपॅरस असतात. तर मला सांगा विविपॅरस आणि ओविपॅरस म्हणजे काय? तर मी तुम्हाला इथे सांगते. विविपॅरस म्हणजे काय? जे यंगवन्स असतात त्यांचे न्यू जे जन्म झालेले बाळ असतात ते कसे असतात तर ॲज इट इज त्यांच्यासारखे असतात, ते यंगवन्सला जन्म देतात. पण ओविपॅरसमध्ये काय असतं की ओविपॅरसमध्ये ते एग्स फॉर्म करतात, एग्स देतात, आणि त्या एग्समध्ये त्यांचे यंगवन्स असतात. तुम्ही पाहू शकता जे स्पॅरो असते, चिमणी असते, स्नेक असतात. ठीक आहे, ते काय करतात? कॉक असतात, ते काय करतात? अंडी घालतात, आणि त्या अंड्याचं संगोपन करतात. अंडी घातल्यानंतर काही दिवसांनी त्यामधून त्यांचं यंगवन बाहेर निघतं, बाळ बाहेर निघतं. पण आपल्या बाबतीत तसं आहे का? कुत्र्यांच्या, मांजरांच्या किंवा ह्युमन बिंगच्या बाबतीत तसं आहे का? तर नाही. ते डायरेक्टली काय करतात? आपल्या यंगवन्सला जन्म देतात, म्हणजेच ते विविपॅरस आहेत. ठीक आहे, यामध्ये काही एक्सेप्शनसुद्धा आहेत, तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं आहे. इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ओविपॅरसचं. ओविपॅरसचं जे आपल्याला माहिती आहे मॅमेलियन क्लास, मॅमेलीमध्ये जे आहे ते विविपॅरस आहेत. पण काही एक्सेप्शन आहेत जे की आहे प्लॅटिपस. ते काय करतं तर अंडी घालतं. प्लॅटिपस हे एक्सेप्शन आहे, तो ओविपॅरस आहे. ते मॅमेलमध्ये येतं पण ते काय आहे? ओविपॅरस आहे. आपण पाहतो प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतं, आणि एक्सेप्शनच क्वेश्चनमध्ये, पेपरमध्ये, एक्झाममध्ये नेहमी विचारला जातं. म्हणून तुम्हाला प्लॅटिपस हे लक्षात ठेवायचं आहे. याचं सायंटिफिक नेम आहे ऑर्निथोरॅन्चस. तर याला लक्षात ठेवायचं आहे. हे कसं आहे? मॅमल आहे पण हा ओविपॅरस आहे, म्हणजे तो एग्स घालतो, एग्स देतो. ठीक आहे, बाकी आता विविपॅरसमध्ये येतात मॅक्रोपस म्हणजे कंगारू, पेट्रोपस म्हणजे फ्लाइंग फॉक्स, कॅमलस म्हणजे कॅमल, मकॅका म्हणजे मंकी, रॅटस म्हणजे रॅट, कॅनिज म्हणजे डॉग, फेलिस म्हणजे कॅट, एलिफस म्हणजे एलिफंट, इक्वॅस म्हणजे हॉर्स, डेल्फिनस म्हणजे कॉमन डॉल्फिन, बॅलनोपेट्रा म्हणजे ब्लू व्हेल, पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे टायगर, पॅन्थेरा लिओ म्हणजे लायन. तर तुम्ही हे पाहू शकता तर इथे विविपॅरस आहे, यांचे यंगवन्स असतात. ठीक आहे, तर यामध्ये तुम्हाला काही कळालं नसेल, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ लेक्चर आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी बेल आयकन प्रेस करून ठेवा. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग मी. ठीक आहे, थँक्यू सो मच.